धाराशिवमधील शिंदेंच्या स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याची आणि राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। यात शिवसेनेचे एबी फॉर्म भाजप आमदाराच्या मुलाच्या हातात कसे जातात अशी विचारणाच पदाधिकाऱ्यानं साळवींना केली आहे। पाहूया नेमकं काय घडलं। धाराशिवमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना उमेदवाराचे एबी फॉर्म भाजप आमदाराच्या मुलाच्या हातून वाटप करण्यात आल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय। शिवसेना पदाधिकारी अविनाश खापे यांनी संपर्क प्रमुख राजन साळवी यांना याबाबत जाब विचारल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। शिवसैनिक म्हणून घ्यायला लाज वाटते, आमच्या सोबत बैठका घेतात आणि राणा पाटलाचा मुलगा आम्हाला एबी फॉर्म देतो, लाज वाटते असा रोष शिवसैनिकांना व्यक्त केलाय। या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेनेचे एबी फॉर्म राणा पाटलांच्या मुलाच्या हातात जातात कसे? मी तानाजी सावंत यांचा कार्यकर्ता नाही, मात्र धाराशिवमध्ये सावंतांच्या हातात सूत्र दिली तर चालेल असंही कार्यकर्ता म्हणतोय। हॅलो साहेब, एवढी लाज वाटायला लागली आम्हाला इथे शिवसैनिकून घेताना। तुम्ही दिवसभर आमच्या सोबत बैठका झाल्या, तुमची रात्री पुन्हा राणा पाटलांसोबत बैठक झाली। राणा पाटलाचं पोरग शिवसेनेचे बी फॉर्म आणून देते साहेब, लाज वाटते आम्हाला, लाज। हे दुर्दैव आमचं, हे दुर्दैव साहेब आमचं। मलाही माहिती आहे तो विषय। नाही साहेब, तुम्ही संपर्क प्रमुख आहे तर सगळे निर्णय तुम्हीच घ्यायला पाहिजेत। ऐका, अख्ख्या धाराशिव मध्ये कळमचा जाऊ द्या विषय, धाराशिव मध्ये तुकाराम शिंदे नावाचा आपला कार्यकर्ता, त्याला फॉर्म मल्हार पाटील आणून देतो। अख्ख्या धाराशिव मध्ये फक्त 2 फॉर्म दिलेत, एडशीला आणि तुकाराम शिंदे म्हणजे ढोकीला, आणि कळम मध्ये 2-3 दिलेत। साहेब आपले लोक अक्षरशः राजकारण सोडून देऊन घरात बसतील। साहेब आम्ही तुम्हाला जीव तोडून बोललो, सावंत साहेबांच्या हातात सूत्र दिली तर किमान होतं। बरं, सावंत साहेबांची तुम्हाला रात्री काय गोष्टी बोललो साहेब, माझ्या बाबतीत मी काय सावंत साहेबांचा कार्यकर्ता नाही, मूळ शिवसेनेचा श्रीकांत साहेबांचा, शिंदे साहेबांचा कार्यकर्ता आहे। ऐका ना, अजित पिंगळे विधानसभेचा उमेदवार होता, त्याच्या अधिपत्याखाली तिथलं झालेलं आहे विधानसभा असल्यामुळे। नाही उमेदवार होता म्हणजे काही विरोधी पक्षाचा नेता साहेब, पडलेला उमेदवार तो, त्याने 4 निवडणुका लढवल्या, 4 निवडणुकांमध्ये 4 मुंड्या चीज झालेला माणूस आहे। त्याच्या हातात तुम्ही सूत्र दिली आणि त्यानं राणा पाटलाच्या हातात दिली, तो प्युअर राणा पाटलाचा माणूस आहे। 4 जागा दिल्या, 4 जागेपैकी फक्त एक आणि एकच जागा आमची शिवसेनेची आहे, मूळ शिवसेनेची। बाकी सर्वच्या सर्व उमेदवार जिल्हा परिषदेचे जे 20 पैकी 4 जागा दिल्या, ते पूर्ण 4 पैकी 3 जागा हे पूर्णपणे बीजेपीचे। डिक्सळ, कळम मध्ये डिक्सळ हा एक जिल्हा परिषदेचा गट आहे, त्या गटामध्ये तर अक्षरशः म्हणजे आम्हाला आश्चर्य वाटतं की लोकांना येड्यात काढावं तरी किती। तर धाराशिवमध्ये प्रत्यक्ष भेट देणार असल्याचं सरनाईक म्हणाले। जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांना सूचना केलेली आहे की अशा पक्षाची बदनामी करणाऱ्या कार्यकर्त्यांवर ताबडतोब कारवाई होणं गरजेचं आहे। आणि राजन साळवी आमच्या पक्षाचे संपर्क नेते, त्यांचा जर अपमान अशा प्रकारे कोणी करत असेल तर निश्चितपणे पक्ष ते सहन करणार नाही। पक्षाच्या अंतर्गतच फुटाफूट करणे किंवा एबी फॉर्म देणे हे चुकीचं आहे। त्यामुळे जर शिवसैनिक वैतागत असेल तर त्याचे परिणाम हे चांगले नसतात, म्हणून याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे। आम्ही सुद्धा झालेल्या प्रकारची चौकशी